सगळे विधी केलेले आहेत, काय आठवणी आहेत त्याच्या? फार आठवणी आहेत, बोलण्याच्या पलीकडे आठवणी येतात. त्याची कारकीर्द तुम्हाला सगळं माहिती आहे, पण आमची आज मनस्थिती बोलण्याजोगी नाही राहिली. त्याने काय आता आजपर्यंत त्याच्यामध्ये आल्यापासून एकही गाठ किंवा एकही गोष्टीचा त्याने कमी नाही पडून दिलेला. जाईन तिथं गाठाचा राजा म्हणजे अनेक विक्रम त्यांनी स्वतः बनवलेले. आणि एवढं वय झालं तरी गेल्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी सगळे रेकॉर्ड तोच मुडीत होता त्याचे चालू सीझनला. बोलण्यासारखं आमची मनस्थिती आता नाही. आमचे मित्र माणसं बोलतो नाही. खरं तर मने आपल्यातून हरपलाय, पुतळा त्याचा उभा केलाय, काय त्याच्या मागची संकल्पना होती तुमची? त्यांची एक आठवण आहे, एक स्मृती आहे, त्याच्यापासून शिकण्यासारखे ते मुक्का प्राणी असताना सुद्धा एवढी जिद्द आहे. तर आपण माणूस असून आपण काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. नवीन पिढीने 100% तसं आम्हाला वाटतं आदर्श घ्यावा. जिद्द असली तर सगळ्या गोष्टी होत्या. तसं एक प्राणी दाखवून देतो तर आपण सुद्धा माणूस आहे. मनाचा आदर्श आहे, सगळ्यांनी तरुण पिढीत घ्यावा असं मला वाटतं. बस एक मिनिट. सगळ्यांच्या राज्य करत होता. कोणी जेवायचं राहिलं असेल, महाराष्ट्राचं जसं आराध्य दैवत आपण मानलं जातं तसं खेड तालुक्यात नव्हे तर पुणे जिल्ह्यात सर्व महाराष्ट्रामध्ये मने हा दैवता समान होता. आणि आम्हाला कोणाला सुद्धा विश्वास वाटत नव्हता. मन्याबद्दल बोलायचं म्हटलं तर अचानक मन्या ह्या सर्वांना लहान थोरांना सुद्धा सोडून गेला. हे देवाघरचं देणं, हे देवाचाच पानमाळा आहे, देऊन येणारच आहे. परंतु सर्वांचा विश्वासघात झाला. अशा भावनेनं आज हा जो जनसमुदाय लोटला, हा तुम्हा माझा आणि ह्या जनसमुदायाचं 7 जन्म जवळेकर परिवार, जवळेकर बैलगाडा संघटना, आम्ही ह्या समाजाचं ऋण कधीही फेडू शकत नाही. जन्मोजन्मी आम्हाला मन्यासारखा परत जन्मच घ्यावा लागेल आणि मन्याच्या ऋणातून बाजूला व्हावं लागेल. खऱ्या अर्थानं मन्याचं जर बाबत सांगायचं म्हटलं, 12 सेकंदचा गाठ असला 11:50. संध्याकाळी फायनलला झुकला. आता किती होईल काय होईल, 11:02-3च बारी करून दाखवणार मन्याचं रेकॉर्ड कोण्याही महाराष्ट्रात न तोडलं आणि न जोडलं असा मन्या होता. मन्याच्या बाबतीत अजून जर बोलायचं म्हटलं, खऱ्या अर्थानं आम्ही 19-20 वर्ष मन्याला आम्ही झुपवतोय. कधी लहान मुलापासून महिला, आबाद, वृद्ध अशी जुनी माणसं सुद्धा मन्यापर्यंत आली. फोटो काढायचा म्हणलं का सरळ तोंड देऊन मन्या उभा राहायचा आणि मन्यावर प्रेम करूनच लोक जवळ यायची. इतका आदर्श मन्याचा होता. घाटातला मन्या सगळ्यांनी पाहिला, मात्र गोठ्यातल्या मन्याच्या काय आठवणी आहेत? गोठ्यातला मन्या तसा मन्या वागणीने सुद्धा आहे ना चतुरच. कधी वल्यात बसला नाही, कधी त्याच्या अंगाला शेण लागलं नाही. मन्या वैरण खाणार, पेंड खाणार, सर्व खाणार. मन्या गोठ्यामध्ये उलटूनच बसणार गव्हाणीमध्ये. आजही मन्या 4-4 दिवस 8-8 दिवस जरी त्याच्यावर पाणी नाही पडलं तरी जसा धुल्यासारखा चकचकीत स्वभावाने मन्या होता. मला मण्याविषयी एक सांगायचं आहे का, लोक नावं ठेवतात ना का जनावर नको, गाडा नको, पण हे जगाला दाखवा का भावानी माझ्या त्याला पोटच्या पोरापेक्षा पण इतका जपला. आणि त्यांनी ते आता पुतळा करून लावलाय ना साहेब. मला एका गोष्टीचं टेन्शन येत आहे, तो पुतळा करणाऱ्यांनी सुद्धा एवढा सुंदर बनवलाय आणि त्याचे डोळे इतके बोलके आहेत ना. आता आपण सगळे निघून जाणार, त्यावेळेस बाळा एकटा इथं राहणार. तर ते पुतळा मला वाटत होतो लावू नाही, उलट त्यांनी त्याच्याकडे बघितलं ना तर त्याला जे दुःख होणार आहे ह्याला, तर त्यावेळेस सांत्वना करणार कुठे नसणार आहे. कारण की त्यांनी जे केलंय ते बैलासाठी, बैल म्हणू शकणार नाही. मुलाकडे एक वेळेस लक्ष नाही, मुलगा शाळेत गेला का नाही, पण त्या गोठ्यात एवढा हायफाय बंगला सोडून भाऊ माझं बघावं तर कधी पण शेण असो काही असो मी त्याला बडबड करायची. अरे जेव्हा बघावं तू गोठ्यात बसलेला असतो आणि टकमक त्याच्याकडे असं बघायचं, तो त्याच्याकडे बघायचा आणि तो त्याच्याकडे. जसं काय ते दोघं एकामेकांना बोलत होते, असे त्यांना भाषा कळत होती. मग एवढं प्रेम करणारा माणूस आणि त्यांना पाठिंबा देणारं एवढं पब्लिक, एवढं आपल्यावर प्रेम करणारं, मग का नाही एवढे लोक गोळा होणार. आणि तो इतका गुणी होता, त्याचा मालक जसा गुणी, हा ह्याचा स्वभाव एवढा शांत सरळ. आपण म्हणतो ना जसं आपण आपल्या मुलांना वळण लावतात त्या पद्धतीने मुलं होतात, तसे आणि पोटच्या पोरासारखं त्याला सांभाळलं. आणि ज्याचे ह्याचे गुण आहेत सगळे ते त्याच्यामध्ये होते. एवढा शांत सरळ. आणि विशेष गोष्ट म्हणजे भाऊ पण माझा पहिलवानकी करायचा. तर त्यावेळेस त्या काळामध्ये एवढं काही गोष्टी नव्हत्या, पण ह्यानी कधी पाठ टेकवली नाही लहानपणी. त्याच पद्धतीने त्याला सुद्धा त्या मण्यानी एवढं नाव, ह्याला हिंद केसरी करायचा होता. ती इच्छा आम्हाला आमच्या मण्या बैलांनी करून दाखवली. ती गोष्ट म्हणजे अक्षरशः अघाटित गोष्ट आहे. ज्यावेळेस तो मुलाखत देत होता आणि त्याची ती प्रतिमा पडली ना तर काळी धस्स झालं ते बघून. का हे काय संकेत आहे, जगामध्ये परमेश्वर आहे का नाही. तुम्ही जर एखाद्याला प्रेम देताल तर जनावर असू नये तर माणूस त्याच्या बदल्यात तो तुम्हाला प्रेमच देतो.
आता फक्त काळजी मला माझा भाऊ म्हणून वाटतो का त्यांनी आहे ना थोडंसं त्याच्या मनावर कंट्रोल करावा, नाही तर परत जायचं त्या पुतळ्याकडे बघत बसेस, त्यांनी त्याच्या तब्येतीची काळजी घ्यावा बस. एवढंच. मला तर होणारी गोष्ट ती परमेश्वराच्या हातात आहे. त्याच्या मागे आपल्याला सगळ्यांना जायचं एक दिवस, कुणी राहायसाठी आलं नाही. पण मी म्हणताना म्हणणार म्हणून जाणार, पण त्याचं दुःख त्याला आहे, पण त्या दुःखातून तो सावरला पाहिजे. आणि मला एवढंच परमेश्वराला सांगायचं आहे की तो जो मण्याबाई जो असेल ना त्याच्या आत्म्याला परमेश्वराने आहे ना शांती देवानी, चांगल्या मोठ्या घरात मोठा खेळाडू होणार बघा तो. त्याची काहीतरी इच्छा अतृप्त राहिलेली आहे ना, तो अकस्मात गेला, त्याला उभं केलं ना तरी तो असा मातीने पायाने अशी माती कोरायचा. ती इच्छा त्याची पूर्ण होणार, मोठा जागतिक खेळाडू होणार तो. त्याच्या आत्म्याला बस परमेश्वराने शांती द्यावा. माझ्या भावाला पण देवाने अशी बुद्धी द्यावं का त्याने त्याच्यातून सावरलं पाहिजे. बस एवढंच माझं म्हणणं आहे, बाकी काही नाही. अरे जब तक सूरज चांद रहेगा मन्याबाई तेरा नाम रहेगा. कोणी जेवायचं राहिलं असेल त्यांना कळकळीची विनंती आहे, अन्नप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नये. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.